अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर हा तालुका आहे। याच तालुक्यातील पापडवाडोना हे गाव, या गावातील ज्ञानदेव सोळंके वय वर्ष 62 यांचा मुलगा डॉक्टर चेतन ज्ञानदेव सोळंके वय 36 वर्ष। ग्रामीण भागात वाढलेला चेतन याचे शिक्षण पूर्ण झाले, त्यानंतर त्याची पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली। घरामध्ये आई वडील आपला मुलगा मार्गाला लागला आहे, त्यामुळे त्याचे आता हात पिवळे करायला पाहिजे म्हणून आई वडिलांची धडपड सुरू होती। स्थळ पाहणी करत असताना वर्धा येथे एक नोकरी करणारी मुलगी आहे याची माहिती मिळाली। आता मुलगा डॉक्टर त्यामुळे त्याला त्याच पद्धतीची पत्नी पाहिजे होती। वर्ध्यामधील एक प्रतिष्ठित ठिकाणी ज्युनियर असोसिएट या पदावर मुलगी दीप्ती वय वर्ष 34 वर्ष ही नोकरीला होती। चैतनचे वडील दीप्तीच्या वडिलांकडे गेले, त्या ठिकाणी माझा मुलगा आहे, डॉक्टर आहे, सोयरीक जुळवाजुळव जमत असेल तर करू। दीप्तीच्या वडिलांना देखील नोकरदार मुलगा पाहिजे होता, त्यामुळे त्यांनी सोयरीक जुळवण्यासाठी होकार दिला। 18 डिसेंबर 2018 रोजी डॉक्टर चेतन आणि दीप्ती यांचे लग्न झाले। त्या दरम्यान कोरोनाचा काळ चालू होता, त्यामुळे लग्नाचा जास्त बोलबाला झाला नाही। अतिशय साध्या पद्धतीने दोघांचे लग्न झाले। सुखी संसाराचा गाडा सुरू झाला होता। 1 वर्षाचा कालावधी लोटला। दीप्ती ही दर्यापूर मध्ये अधिकारी होती, त्यामुळे तिचे सासरे राहणे कमी होऊ लागले। डॉक्टर चेतन याला आपण पत्नी तर केली आहे, पण आपल्या पत्नीच्या ऑफिस मध्ये काहीतरी चालू असेल असे वाटत होते। पहिल्याच वर्षी डॉक्टर चेतनच्या डोक्यात संशयाचे भूत घोंगावू लागले होते। 2 वर्षाचा कालावधी लोटला होता। याच दरम्यान त्याच्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला। मुलाचा जन्म झाल्यानंतर दीप्तीने दर्यापूर येथे बदली करून घेतली। तर डॉक्टर चेतन हा नांदगाव खंडेश्वर या ठिकाणाहून अमरावती येथील अर्जुन नगर परिसरात राहायला आले होते। दर्यापूरला आल्यामुळे पत्नी दीप्ती ही सुट्टीच्या दिवशी घरी येऊ लागली। 8 दिवसातून 1 दिवस सुट्टी, त्यामुळे सासरे आल्यानंतर ती घरातील सर्व लोकांबरोबर मिळून मिसळून राहत होती। जोपर्यंत सून घरात आहे तोपर्यंत घरातील मंडळी तिला चांगल्या प्रकारे बोलत होते। त्यानंतर ती नोकरीला गेली की पती चेतन याचे आई वडील कान भरू लागले। डॉक्टर चेतन याच्या तर अगोदरपासून संशय सुरू होता। पत्नी 8 दिवस तिकडेच असते, आपण लग्न करून सुद्धा ती आपल्याला जवळ घेत नाही, तिचे कोणाबरोबर तरी अनैतिक संबंध असतील असे म्हणून डॉक्टर चेतन याचा संशय वाढत जाऊ लागला होता। घरामध्ये 2 वर्षांचा मुलगा आहे, त्याला सुद्धा दीप्ती पाहत नाही, असे एक ना अनेक विचार सध्या डॉक्टर चेतन याच्या डोक्यात सुरू होते। आई वडील आणि नंद यांनी देखील त्यामध्ये तेल ओतायला सुरुवात केली। चैतन, तू बायकोकडे लक्ष दे, तिला तुझी गरज नाही असे वाटते। दीप्ती एक दिवस सासरी येते, मग लग्न कशाला केले असे एक ना अनेक प्रश्न घरातील लोक चैतन याला विचारू लागले। आता चैतनला असे बोलल्यामुळे चैतनचा पारा वाढू लागला। 3-4 वर्षाचा कालावधी अशा संशयाच्या भोवऱ्यात गेला। पत्नी दीप्ती सासरे आली की तिला चैतन अनैतिक संबंधावरून त्रास देऊ लागला। पत्नी दीप्तीने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला, मी तुमच्यापासून दूर राहते, याचा अर्थ माझे अनैतिक संबंध आहेत का असे दीप्ती चेतन याला विचारू लागली। पत्नी आपल्याला आता उलटे प्रश्न विचारू लागले। आता तर चेतन याचा जास्त संशय वाढला होता। बायको आपल्याला काहीच कामाची नाही, आपल्याला सुख सुद्धा देत नाही, मग काय कामाची? जेव्हा संशयाचे भूत डोक्यात भिनते त्यावेळी पुढचे मार्ग सापडत नाही। अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर चेतन याचे झाले होते। अखेर तो दुर्दैवी दिवस उजळला होता। पत्नी दीप्ती ही 23 मे 2024 रोजी सुट्टी असल्यामुळे दर्यापूर येथून 22 मे 2024 रोजी संध्याकाळी सासरे आली। कोणतीही गोष्ट तिच्या मनी ध्यानी नव्हती। आपला शेवटचा दिवस जवळ आला होता याची थोडी सुद्धा कल्पना तिला नव्हती। दीप्ती सासरे आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस तिला एका कामाच्या संदर्भात मेसेज आला। मेसेज आल्याचे पतीच्या लक्षात आले, त्याच वेळी दोघांचे भांडण सुरू झाले। पत्नी दीप्ती काही वेळापूर्वीच घरी आली आणि लगेच तिला मेसेज आला। पती चेतन हा पत्नीला, तू कशाला आली, तुला तुझ्या सहकार्यासोबत मौज मस्ती करायची असेल म्हणून तुला बोलविले वाटते, असे एक ना अनेक शब्द पती वापरत होता। याच वेळी आई वडील देखील त्याला साथ देत होते। याच दरम्यान दीप्तीला डॉक्टर चेतन याने मारहाण करण्यास सुरुवात केली। मी काय केले अशी दीप्ती बोलत होती। तुमच्या मनात संशय आहे, तुम्ही मनातील संशय काढून टाका असे बोलत असताना सासू सासऱ्याने दीप्तीला धरले आणि पतीने तिला मारून टाकले। दिनांक 24 मे रोजीचा तो दिवस दीप्तीच्या आयुष्यातील शेवटचा ठरला। दीप्तीचा मृत्यू झाल्याचे पती सासू सासऱ्यांना कळतात, त्यांनी हे सर्व आपल्या अंगलट येईल म्हणून दीप्तीचा मृतदेह फासावर लटकवला, जेणेकरून दीप्तीने आत्महत्या केली असे सांगता येईल। हे सर्व केल्यानंतर सर्वच घाबरून गेले होते। चेतन याच्या वडिलांनी दीप्तीचे वडील रामभाऊ राठोड यांना फोन केला। दीप्तीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा निरोप त्यांना देण्यात आला। वडिलांना हे कळतात त्यांना चक्कर आली, कारण 2 दिवसापूर्वी दीप्तीचे बोलणे झाले होते। ती वारंवार आपल्याला सासरचे लोक संशय घेत आहेत असे सांगत होते। आपण वेळेस लक्ष दिले असते तर बरे झाले असते असे म्हणून दीप्तीचे वडील अमरावतीत आले। घरी आल्यानंतर दीप्तीचा मृतदेह पीएम साठी नेण्यात आला। त्यानंतर 4 दिवसांनी दीप्तीच्या मृत्यू संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली। दीप्तीने आत्महत्या केली नसून तिला मारहाण करून तिचा मृतदेह फासावर लटकवण्यात आला समोर आले।
दीप्तीचे वडील रामभाऊ राठोड वय वर्ष 62 वर्षे यांनी यावर हत्येचा संशय व्यक्त करत पोलिसात तक्रार दाखल केली. होण्यासारख्या माझ्या मुलीला यांनी संपविले असे दीप्तीचे वडील ओरडत होते. शवविच्छेदन अहवालामध्ये जबर मारहाण झाल्याने दीप्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आणि आरोपीचे बिंग फुटले. रामभाऊ राठोड यांनी तक्रार आणि शवविच्छेदन अहवालावरून पतीसह सासू सासरे आणि नंदेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून पती सासू सासरे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी दिली. घरात 2 वर्षाचा मुलगा असताना त्याच्या समोर हे सर्व चालू होते. पती आणि सासू सासरे यांच्या वृत्तीमुळे आज 2 वर्षाचा मुलगा आईपासून पोरका झाला होता. सर्व काही त्याला मिळेल पण आयुष्यात आई मिळणार नाही याचे दुःख तो मनात घेऊन जगणार. केवळ संशय वृत्तीने पछाडलेल्या सासरच्या लोकांनी हे कृत्य केले. प्रत्यक्षात खरे काय आणि खोटे काय याची थोडी सुद्धा त्यांनी शहानिशा केली नाही. आज जर दीप्ती सारख्या नोकरदार महिलेच्या बाबतीत हे घडत असेल तर इतर महिलांची काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या स्टोरी बद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन स्टोरी सोबत. धन्यवाद.